बातमी आहे बीडमधून मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगे यांची बीडमध्ये जाहीर सभा आहे। रविवारी 24 डिसेंबरला ही सभा होणार आहे। मनोज जरांगे हे आता राज्यभर सभा आयोजित करत आहेत आणि आता बीडमध्ये 24 डिसेंबरला मनोज जरांगे यांची सभा होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे हे राज्यभर यात्रा करत आहेत आणि ठिकठिकाणी त्यांच्या सभा देखील होत आहेत। रविवारी 24 डिसेंबरला बीडमध्ये मनोज जरांगे यांची सभा होते आणि या सभेची जय्यत तयारी देखील सुरू आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूयात। मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे आणि त्याआधी त्यांनी इशारा सभेचे देखील आयोजन केले। बीड मध्ये इशारा सभा होणार आहे। लाखोच्या संख्येने या सभेला लोक येणार आहेत आणि लोकांसाठी सगळ्या समाज गटातले नागरिक जे आहेत ते पुढे आहेत। आपल्यासोबत पोलीस बॉईज संघटनेचे राहुल दुबाले आहेत, हे देखील या सभेला सहकार्य करणार। कशा पद्धतीने सहकार्य करणार आपण जाणून घेऊ। आरक्षणाचा लढा हा सर्वसामान्य मराठा कुटुंबाचा आहे व महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचा आहे आणि यांना आरक्षण मिळाल्यानंतर या मराठा समाजामधील युवकांना एक न्याय मिळणार आहे, या परिवारांना न्याय मिळणार आहे। मराठा समाज मुस्लिम समाज का बड़ा भाई बोलकर हमेशा ही मुस्लिम समाज उनके पीछे रहा है। इससे पहले भी बहुत बार आंदोलन हो गए, मोर्चे निकले, उसमें मुस्लिम समाज ने दिल से उनको साथ दिया है। और कल भी जो जरांगे पाटिल साहब की जो सभा होने जा रही है, इसमें भी सभी कल यहाँ के जो समन्वयक है उन्होंने मुस्लिम समाज के साथ रात में मीटिंग ली। उस मीटिंग में हम क्या क्या करने वाले हैं ये सब उनको बताया। जवळजवळ सभेचं या ठिकाणी जे नियोजन झालेलं आहे 100 एकरच्या वरती हा परिसर या ठिकाणी आम्ही सभेसाठी सज्ज केलेला आहे। साधारण 1200 मावळे या सभेचं पूर्ण नियोजन करणार आहेत। माननीय जरांगे पाटलाची ही निर्णायक इशारा सभा आहे आणि ही सभा झाल्याच्या नंतर त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र सरसकट मराठ्यांना देण्यात यावं। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।